अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेनंतर आम्ही जे मांडलेले मुद्दे आहेत मी समोर पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. काय सांगतो? खरं तर हे माझं तिसरं अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे मुद्दे याच्या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड शहरातले महत्त्वाचे सामाजिक विषय, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले काही विषय दरवर्षी दरवेळेस या अधिवेशनामध्ये मी घेत असतो. आणि ह्या अधिवेशनात आपण शहरासाठी नेमकं काय करतोय आणि काय करणार आहोत हे कळण्यासाठी आपण ही प्रथा चालू केली आणि त्याला आपण सगळे दरवेळेस उपस्थित राहतात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आज या ठिकाणी मी अभिनंदन आपलं करतो आणि आभारही मानतो. आज आमचे शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे, माननीय खाडे, सर्व आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिवेशनात जे काही मुद्दे घेतले त्याच्यामध्ये अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय असेल किंवा या ठिकाणी टॅक्सचा विषय असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चाललेली कामं असतील, मुळा मुठा नदीचा विषय असेल, या व्यतिरिक्त अबकड वर्गीकरण आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी आहेत, मग त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील, हे विषय मी प्रायोरिटीने त्या ठिकाणी मांडले. आणि या सगळ्या विषयाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री, माननीय सभापती महोदय या सगळ्यांनी दिलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी तालिका सभापती म्हणून काम करण्याची संधी मला या सरकारच्या वतीनं मिळाली. त्याबद्दलही मी माननीय सभापतींचा आभार मानतो. ग्लोबल 190 अनधिकृत टावर येतं, त्याचा नुकसान हे महापालिकेला होतं. याच्यावर कारवाई का केली जात नाही? हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला की आज एवढ्या वर्ष 390 टॉवर्स त्या ठिकाणी अनधिकृत आहेत आणि त्याला कुठलीही कारवाई महापालिकेने केली नाही किंवा पत्र व्यवहारही केला नाही. मग ते काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होते का इथपर्यंत मी त्या ठिकाणी बोललो. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होईल. त्याच्यावर समिती गठीत झाली आहे, त्याच्यावर बैठकही लागली आहे. ही बैठक होऊन आणि जवळजवळ 102 कोटी रुपये थकीत आहे अशी माझी माहिती आहे. ती वसुली 100% येणाऱ्या काळामध्ये होईल. सर, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा माणसाच्या आहेत आणि पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. या संदर्भात आपण भूमिका मांडली आहे. यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय घेतले. अन्न, वस्त्र, निवारा, त्यामध्ये याच्यामध्ये लिहिण्याचं राहिले SRA चा विषय त्या ठिकाणी मी मांडला. ज्या पद्धतीने SRA मध्ये आज अनेक गोरगरिबांना घरं मिळत नाहीयेत, दर्जा सुधारला पाहिजे, या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडल्या. मुळा मुठा नदीचा पर्यावरणाचा विषय, तोही पाण्याशी निगडीत विषय आहे, तोही विषय त्या ठिकाणी मांडला. माझा प्रायोरिटी होती की शहरातले विषय जे आपल्याशी निगडीत आहेत ते आपण त्या ठिकाणी करावे. लोकल वाईन संदर्भात जो प्रश्न मांडला होता त्याच्यात कृष्णानगर चौकात विषय वाईन शॉप आहे. माझ्याकडे ग्लोबल वाईन्सच्या कंप्लेंट्स लेखी आल्या होत्या. जवळजवळ 700-750 जणांचे सही असलेलं ॲप्लिकेशन आलं होतं. त्यामुळे तो विषय मला त्या ठिकाणी मांडावा लागला. आणि अशा अनेक प्रश्न जर शहरात असतील तेही आपण येणाऱ्या काळामध्ये मांडू. अबकड हा जो विषय घेतला हा SC अनुसूचित जातीमधनं हो, तर यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनामध्ये इथं वैयक्तिक तुम्हीच या विषयाला म्हणजे मार्गी लावताय? नाही, हा विषय माझा विषय नाही. हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, जो राज्यांनी लवकरात लवकर तो जाहीर करावा अशी मागणी आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर अभ्यास कमिटी बसवली आहे. अनंत बदर समिती त्याच्यावर काम करते आणि जसा बाजूला असलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये हा निर्णय झालेला आहे, तो निर्णय या ठिकाणी व्हावा याची मागणी मी वेळोवेळी करतोय. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जर काही मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावं लागत असतील तर काय वाटतं? लक्षात घ्या, आमदार हे जनतेचे असतात. ते सत्ताधारी असोत किंवा विरोधातले असोत, आमदारांनीच न्याय मागावा आणि त्यांनीच आंदोलन करावं असं काही नाहीये. हे जनतेचं सरकार आहे, जनतेसाठी आम्ही भांडत असतो. आज माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे पण रस्त्यावर उतरत आहेत. कशासाठी? की प्रशासनाकडनं कामं करायची म्हणून. त्यामुळे हा आमचा अधिकार आहे, तो आम्ही कायमस्वरूपी वापरणार. ओके.